तर मंडळी, नवीन गाडी घेण्याची वेळ झाली की पहिला प्रश्न आपण जो विचारतो तो म्हणजे कितना देती है, ॲव्हरेज किती आहे गाडीचं. आणि एवढा सगळा रिसर्च करून चांगलं ॲव्हरेज देणारी गाडी आपण घेतो खरी, पण ड्रायव्हिंग करताना आणि गाडी वापरताना अशा काही चुका करतो की हेच चांगलं ॲव्हरेज आपल्या गाडीचं मार खायला लागतं. आणि म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये ह्या अतिशय महत्त्वाच्या मी चुका किंवा अशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत की ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या गाडीचं ॲव्हरेज हे जास्तीत जास्त चांगलं राहील आणि वर्षाला आपण भरघोस असे पैसे वाचवू शकू आणि आपला फायदा करून घेऊ शकू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. मित्रांनो, ॲव्हरेजसाठी मारक ठरणारी सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे जास्त इंजिन स्पीडला सतत गाडी चालवणे. म्हणजे आपल्या गाडीचा आरपीएम जेवढा जास्त असेल तेवढंच इंजिन जास्तीत जास्त पेट्रोल खेचत असतं आणि आपलं ॲव्हरेज हे कमीत कमी होत असतं. म्हणून नॉर्मली आपल्याला गिअर चेंज करताना 2000 तुमच्या गाडीमध्ये जर आरपीएम मीटर असेल तर 2000 आरपीएम च्या जवळपास काटा गेल्यानंतर, म्हणजे 2च्या आसपास काटा गेल्यानंतर आपल्याला इमिजिएटली पुढचा गिअर शिफ्ट करायचा आहे. म्हणजे पहिल्यावरनं दुसरा, दुसऱ्यावरनं तिसरा. आणि तसंच डाऊन शिफ्ट करताना आपल्याला 1500 आरपीएम म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये जेव्हा काटा येतो तेव्हा आपल्याला डाऊन शिफ्ट करायचं, म्हणजे तिसऱ्यावरनं दुसरा, दुसऱ्यावरनं पहिला असं. तुमच्या गाडीमध्ये जर आरपीएम मीटर नसेल तरी सुद्धा काय करायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ही आपण आता मारुती अल्टो मध्ये बसलेलो ज्याच्यामध्ये आरपीएम मीटर नाहीये. आता आपण बघू की आरपीएम मीटर नसताना सुद्धा योग्य इंजिन स्पीड आपल्याला कसा ठेवायचा आहे. तर आता आपला स्पीड 0 आहे, फर्स्ट गिअर आहे. आता मी पिकअप घेतोय मित्रांनो. स्पीड जसा 10च्या पुढे गेला लगेच आपल्याला सेकंड गिअर टाकायचा आहे. आता स्पीड 20च्या पुढे गेलेला आहे, लगेच थर्ड गिअर टाकायचा आहे. 30च्या पुढे गेल्यानंतर इमिजिएटली आपल्याला फोर्थ गिअर टाकायचा आहे. म्हणजे 40च्या जवळपास आल्यानंतर आपल्याला फोर्थ गिअर टाकायचा आहे. आता ट्रॅफिकमध्ये आहोत त्याच्यामुळे मला पुढचा गिअर तुम्हाला टाकून दाखवता येणार नाही, पण 60ला आपल्याला 5वा गिअर टाकायचा आहे. आणि तुमच्या गाडीला जर 6वा गिअर असेल तर तो 80ला टाकायचा आहे. ओके. तसंच मित्रांनो, आपल्याला डाऊनशिफ्ट करताना 80ला स्पीड आल्यानंतर 6वा, 60ला आल्यानंतर 5वा, असंच हेच रूल आपल्याला फॉलो करायचा आहे. फक्त हे जे मी काय तुम्हाला सांगतोय ते सरळ रस्ते, रिलेटिव्हली सरळ रस्ते असतील किंवा ग्रॅज्युअल उतार किंवा ग्रॅज्युअल चढ असेल तरच करायचंय. खूप स्टीप चढ किंवा स्टीप उतार जर असेल, म्हणजे आपण एखाद्या घाटामध्ये असू किंवा रस्ता फारच जर चढाचा असेल किंवा उताराचा असेल तर हे सगळं करू नका मित्रांनो. आणि तुम्ही जर गाडी नवीन शिकत असाल किंवा नुकतीच शिकलेले असाल तरी सुद्धा हे करू नका, कारण सारखं स्पीडोमीटरकडे बघून तुमचं लक्ष कुठेतरी विचलित होतं आणि तुमचा रस्त्यावरचा लक्ष कमी होऊ शकतं. तर तेव्हा ॲव्हरेज वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही व्यवस्थित गाडी चालवायला लागलेले आहात तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मित्रांनो, अजून एक चूक जे बरीच लोक करतात ते म्हणजे क्लच रायडिंग. ते तुम्हाला आता मी करून दाखवतो. आता तुम्ही बघितलं तर 0च्या स्पीडला माझी गाडी थांबलेली आहे आणि मी आता असं करणार आहे की डायरेक्टली सेकंड गिअर टाकणार आहे आणि सेकंड गिअरवरनच गाडी उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नॉर्मली तर अशी ती उचलली जात नाही. मला हाफ क्लचच्या साहाय्याने क्लच आणि इंजिनवरती खूप जोर टाकून ते करावं लागतं. आता जर असं थोडासा स्पीड पुढे गेला की मी डायरेक्ट दुसऱ्यावरनं 4था गिअर शिफ्ट केला. तुम्ही बघितलं तर 4th गिअरला आता गाडी आहे आणि परत थोडासा चढ आल्यानंतर गाडीची पॉवर कमी पडणार आहे आणि मला परत क्लचच्या साहाय्याने ती गाडी उचलावी लागणार आहे. तुम्ही बघितली तर मला रेज करून अशी उचलावी लागते. कारण बऱ्याचदा असं लोकांना वाटतं की गाडीचा इंजिन स्पीड किंवा आरपीएम जर खूप कमी आपण ठेवला तरच आपल्याला जास्तीत जास्त ॲव्हरेज मिळेल. पण हे असं नाहीये मित्रांनो. खूप कमी आरपीएम वरती तुम्ही जास्त लोड जर दिलं गाडीच्या इंजिनवरती तरी सुद्धा तुमचं ॲव्हरेज हे मार खात असतं. त्यामुळे जसं सुरुवातीला आपण बघितलं होतं की त्या इंजिन स्पीडला जेव्हा आपण गिअर चेंज करतो किंवा 2000 आरपीएमला जेव्हा गिअर चेंज करतो, 2000 आणि 1500 आरपीएमला, तेव्हा आपल्याला चांगल्यातले चांगले रिझल्ट मिळतात. गाडीच्या इंजिनवरती स्ट्रेन येत नाही आणि आपलं ॲव्हरेजही चांगलं राहतं. मंडळी, ॲव्हरेज संदर्भातली सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपलं ड्रायव्हिंग स्टाईल कशी आहे. तर आपल्याला आपलं ड्रायव्हिंग नेहमी लाईट फूट ड्रायव्हिंग ठेवायचं आहे. म्हणजे अतिशय असं एकदम जोरात जाणं किंवा एकदम स्पीड कमी जास्त करणं, सारखं डिरेक्शन बदलणं, कधी डावीकडे जाणं कधी उजवीकडे जाणं, ओव्हरटेक करणं, सारखा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला
अवॉइड करायच्या आहेत। तुम्ही आता बघू शकता की मी ॲक्सिलरेटर कसा ऑपरेट करतोय, अतिशय जेंटली, अतिशय स्मूथली ॲक्सिलरेटर मी प्रेस करतोय, म्हणजे आपल्याला आयडलिंग पण आपलं कमी आहे, इंजिन RPM कमी आहे, ड्राईव्हही आपली अतिशय स्मूथ वाटते। आपले जे पॅसेंजर्स बसलेले आहेत, सहप्रवासी बसलेले आहेत, त्यांना सुद्धा एक छान कम्फर्टेबल एक्सपिरियन्स येतो आणि ह्या स्टाईलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ॲव्हरेज मिळू शकतं। मंडळी, ॲव्हरेजसाठी पुढची गोष्ट जी मारक ठरते ती म्हणजे चुकीच्या एअर प्रेशर किंवा चुकीच्या टायर प्रेशरमध्ये गाडी चालवणं, विशेषतः कमी टायर प्रेशरमध्ये गाडी चालवणं। तुमचं जर टायर प्रेशर सातत्याने कमी राहत असेल तर ॲव्हरेजवरती खूप वाईट आणि खूप निगेटिव्ह परिणाम होतो। याचं कारण असं आहे की टायरचा जो रोलिंग रेझिस्टन्स आहे, म्हणजे रस्त्याचं आणि टायरचं जे होणारं घर्षण आहे, फ्रिक्शन आहे, ते खूप जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पॉवर लावावी लागते तरच गाडी एका ठराविक स्पीडला जाते आणि त्यासाठी इंजिनला जास्त ताकद लावावी लागते आणि पर्यायाने जास्त पेट्रोल ओढावं लागतं। त्यामुळे आपल्या मॅन्युफॅक्चररनी जे रेकमेंड केलेलं टायर प्रेशर आहे ते योग्य टायर प्रेशरच आपल्याला कायम गाडीमध्ये ठेवायचं आहे। मंडळी, आजकाल विदाऊट AC गाडी चालवणं शक्यच नाहीये आणि AC आणि ॲव्हरेजचं फार जवळचं नातं आहे, कारण कॉम्प्रेसर चालू झाला की आपलं गाडीचं इंजिनवरचं लोड वाढतं आणि पर्यायाने आपलं ॲव्हरेज कमी होतं आणि म्हणूनच ह्या 3 चुका आपल्याला AC वापरताना कधीही करायच्या नाहीयेत। पहिलं म्हणजे जास्तीत जास्त फॅन स्पीडवरती कायम AC चालू ठेवणं, म्हणजे गाडी गार झालेली असली तरी 3 किंवा 4 किंवा मॅक्सिमम जो फॅन स्पीड असतो त्याच्यावरती गाडी ठेवणं, हे आपल्याला टाळायचं आहे। दुसरं म्हणजे एअर सर्क्युलेशन मोड सतत आउटसाइड एअरला ठेवणं। फक्त जेव्हा काचेवरती धुकं धरेल आणि हायवेला जेव्हा तुम्ही 7-8 तासाच्या लांबच्या प्रवासासाठी जाताय तेव्हा मध्ये मध्ये तुम्ही फक्त आउटसाइड एअरला करा। एरवी आपल्याला कायम रिसर्क्युलेशन मोडला आपल्याला AC ठेवायचा आहे, कारण रिसर्क्युलेशन मोडला आपण जेव्हा AC ठेवतो तेव्हा आतली जी गार झालेली हवा असते तीच ACतनं फिरत राहते आणि तुमचा कॉम्प्रेसर कमीत कमी लोड घेतो, कमीत कमी वेळेत चालू राहतो आणि तुमचं ॲव्हरेज जास्तीत जास्त वाढतं। आणि तिसरी चूक जी बरीचशी लोक करतात ती म्हणजे खूप जास्त टेम्परेचरला AC ऑपरेट करणं, म्हणजे साधारण 27 किंवा 28च्या टेम्परेचरला जर टेम्परेचर कंट्रोल तुमच्या गाडीत असेल किंवा जर साधा नॉब असेल तर तो मिडल लेवलच्या वरती गेल्यानंतर सुद्धा ACचा कॉम्प्रेसर चालू ठेवणं, ही चूक मित्रांनो बरीचशी लोक करतात। याने असं होतं की एकीकडून तुमचा हीटर गरम हवा देत असतो आणि AC गार हवा देत असतो आणि ह्या कॉम्बिनेशनमुळे ACचा जो कॉम्प्रेसर आहे तो कधी बंदच होत नाही, तो कायम चालू राहतो आणि ह्याने आपलं ॲव्हरेज कमी होतं। मंडळी, पुढची चूक जी बरीच लोक करतात ती गाडी टाइम टू टाइम सर्व्हिस नाही करत, कारण जेव्हा तुम्ही रुटीन सर्व्हिसिंग करता त्या किलोमीटरला जेव्हा गाडी सर्व्हिसिंगला टाकता तुम्ही, तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी तिकडे गॅरेजमध्ये चेक केल्या जातात। ते म्हणजे तुमचं इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, फ्युएल फिल्टर, त्याच्यानंतर तुमची बाकीची सगळी जी ट्रान्समिशन ऑइल्स असतात, लुब्रिकंट्स असतात, ही बघितली जातात आणि ही चेंज केली जातात, ज्याच्यामुळे गाडीचं इंजिन हे नेहमी स्मूथ राहतं आणि स्मूथ राहिल्यामुळे कुठल्याही प्रकारचं जास्त अतिरिक्त फ्रिक्शन नसल्यामुळे गाडीचं ॲव्हरेज हे सुधारत असतं। मित्रांनो, पुढची ॲव्हरेज संदर्भातली महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपण सिग्नलला जेव्हा येतो तेव्हा आपल्याला गाडी आपली बंद करायची आहे। तर मंडळी, तुम्ही म्हणाल की सिग्नलला अगदी एवढी गाडी नाही बंद केली तर काय होणार आहे, यांनी एवढा काय ॲव्हरेजवरती फरक पडतो? तर तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल की तुमच्याकडे जर साधी 1000 CCची गाडी असेल तर आयडलिंगला, म्हणजे गाडी जागेवरती उभी असताना जेव्हा चालू असते तेव्हा मिनिटाला ती गाडी 20 ml पेट्रोल किंवा डिझेल ओढत असते किंवा कन्झ्युम करत असते आणि हे तुम्हाला 20 ml जरी अगदी छोटीशी अमाऊंट वाटली तरी वर्षाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जर तुम्ही व्यवस्थित गणित मांडलं तर 40 लिटर पर्यंत हे सिग्नलला केवळ थांबल्यामुळे तुमचं पेट्रोल वाया जात असतं। याच्यावरती तुम्हाला नेटवरती असंख्य आर्टिकल्स मिळतील, तर ते तुम्हाला जर माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर ते नक्की जाऊन बघा, तुम्हाला तिथे कळेल ते। तर मंडळी, ह्या होत्या अशा काही चुका ज्या आपल्याला अवॉइड करायच्या आहेत जर आपल्याला आपल्या गाडीचं ॲव्हरेज चांगल्यातलं चांगलं हवं असेल आणि आपले पैसे वाचायला हवे असतील तर। हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, त्याच्यावरती कॉमेंट करा, तुमचे अनुभव शेअर करा। ह्या टिप्स ज्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, तर त्याच्यामुळे आपल्या मित्रमंडळींबरोबर ह्या शेअर करा आणि द राईट ड्राईव्ह मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ। धन्यवाद।